विकृत कॅप्टन अशोक खरातमुळे राजकीय नेते वादात सापडले असताना आता सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त पोपटराव पवार सुद्धा भोंदूच्या फेऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. काय घडलंय पहा. खरातच्या नादी लागून आदर्श सरपंचांची पोपटपंची. ओशनोलॉजीचाही पोपटरावांनी लावला शोध. खरातच्या सोबत पोपटरावही अंधश्रद्धेच्या आहारी. बुवाबाजी करणाऱ्या अशोक खरातच्या नादी लागून भल्या भल्यांची मती गुंग झाली होती का, असा प्रश्न निर्माण झालाय. आदर्श गाव म्हणून राज्यात ज्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीचा झेंडा फडकवला जातो, त्या हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार सुद्धा अशोक खरातचे गुणगान गातानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. एका कार्यक्रमात अशोक खरात समोर पोपटराव पवार थेट ओशनोजल देणाऱ्या अशोक खरात ओशनोलॉजीत एक्सपर्ट असल्याचा जावाई शोध लावताना दिसलाय. आता मात्र ते आपण तिथंच ऐकून बोलल्याचं पोपटराव सांगू लागले. सिंगापूरमध्ये सुद्धा सरांचं जे ओशनोलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरतात. अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते. तिथे जी काही चर्चा होती ओशनोलॉजी ब्रह्मांडशास्त्र, ती चर्चा झालेली ऐकली म्हणून मी त्यावर भाष्य केला. आणि तिथं काही व्यक्ती असं म्हणत होत्या की ओशनोलॉजीचा उपयोग युरोपियन देशामध्ये पोलिसिंगसाठी केला जातो. एवढंच नाही तर हिवरे बाजार गावानं ज्या जलसंधारणात जगाचं लक्ष वेधून घेतलं, त्या जलसंधारणाचं श्रेय सुद्धा पोपट पवारांनी अशोक थोरातला देऊन टाकलं. ओढ्याला पाणी नाही, ओढ्यावर तिथं एक नाभी आहे देवीची, त्या नाभीतून सतत पाणी वाहत. आणि मध्यंतरी ती संकल्पना बंद पडली होती. सरांनी सांगितलं की आपण दिवाळी नंतर पाऊस पडणार आहे, सतत पडन. आणि या वर्षी ती 5 लिंब देवीच्या नाभीत टाकले की ते गावाच्या बारवेत यायचे. आणि मध्ये काही कालखंडात ते सगळं बंद पडलं होतं मागच्या 50-60 वर्षात. आणि ते आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे. म्हणजे याला काय जादू म्हणायची. पोपटराव पवारांना महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात एक प्रतिष्ठा आहे. पण अशोक थोरात सारख्या भोंदूच्या नादी लागून पोपटराव पवारांनी आयुष्यभर जे काम केलं, त्या कामालाही डाग लागल्यासारखं झालंय. लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर.